हो, आज किराणा आणा लागते आता आपल्याला. पूर्ण किराणा संपला आपल्या घरचा. मागच्याच बुधवारी संपला होता, पण तुम्ही म्हणत होते हे हप्ते पैसे नाही तर पुढच्या बुधवारी घेऊन येईन बा. तर आज घेऊन येता काय मग? आज घेऊन या मग किराणा. ठीक आहे शांती, आज घेऊन येतो किराणा. 2,000 रुपये आहे आता आपल्याजवळ कॅश, तर आज घेऊन येतो. तर एक काम कर, तू चिठ्ठी गिट्टी लिहून घे, जे काही आणायचं आहे ते काय काय आणायचं आहे काय काय नाही एकाने लिहून घे. मग भुलबाईल काही होजो नको. मग राहते ते हे राहिलं आणि ते राहिलं. तसंच राहते ते हर महिन्याने एक दोन वस्तू सुटूनच जाते. तर लिहून ठेव बरं, मग चिठ्ठी बनवून ठेव. संध्याकाळी चाललो जाईन तर घेऊन येईन मग किराणा. आणि हो, ते झांपर गिंपर मला शिवाय टाकायचे होते ना, तर चालन का आज संध्याकाळी? आज संध्याकाळी चाललो जाऊ, ते जांपर हंपर शिवाय टाकून देऊ. काय ते थोडेसे मला पीस घ्यायचे आहे एक दोन, ते घेऊन टाकून देऊ म्हणतो. अहो शांती, पैसे नाही ना आता आपल्याजवळ. इन आता 2,000 रुपये आहे. 2,000 तर आपला किराणाच होते. त्याच्यातही म्हणता आता झांपर शिवाल टाकायचा आहे, तर मग झांपर शिवाल टाकू तर मग 300-400 रुपये त्याच्यातच तर चालले जाईल. मग राहू दे, आता गीता काही नको, पुढच्या महिन्यात शिवजो मस्त. अहो, तर शिलाई तर शिवल्यावरच द्यावं लागते ना तिला. 15-20 दिवसानं शिवून देते. आज फक्त अस्तरच घ्यायचा आहे. झांपरचा पीसही आहे माझ्याजवळ, फक्त अस्तरच घ्यायचा आहे. काय 20-30 रुपयाचं होईन ते. एक अस्तर घेणार ना, जाऊन शिलाईले टाकणंच आहे झांपर. असं आहे काय? ठीक आहे ना, चाललो जाऊ मग. संध्याकाळी चाललो जाऊ, किराणा आणायला जाईन. तेव्हा तो ये जाऊन तिकडे अस्तर फस्तर घेऊन घेऊ ना, टाकून देजो लेखाले शिवाले. राम राम हो शांताराम भाऊ, राम राम. काय चालू आहे? अरे या संजय भाऊ, या राम 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 राम. काही नाही भाऊ, आता चाय वाय झाला, बसलो होतो घरी. या ना, या बसा. बोला मग संजयराव, कसं काही येणं झालं? लय दिवसाचे आले. काही नाही, इकडे आलो होतो थोडंसं कोर्टामध्ये काम होतं, तर मोबाईल बंदच होता, म्हणून तुम्हाला काही फोन लावणं झालं नाही. म्हटलं चला बा, डायरेक्ट आता घरीच चाललं जाऊ म्हटलं शांताराम भाऊच्या. असं काहून काय झालं? म्हणजे कोर्टात आले होते? शांताराम भाऊ काही नाही, थोडंसं ते वावराबद्दल लोन उचलतो म्हणतो. तर वावरावर कसं आहे, आता लोन काही आहे नाही आपल्यावर, तर आता स्कीम चालू आहे ते. आणि तसे आता ह्या वर्षी 1.5 लाखापर्यंत माफ होऊन राहिलं, तर म्हटलं बा लोन उचलून घेतो. तर पटवाऱ्याला जाऊन भेटलो मी. पटवारी भेटते म्हणे तुम्हाला काय 20-30 हजार रुपये भरा लागते, आणि जे आहे ते, आणि 1.5 लाख रुपये भेटून जाईल म्हणते बा लोन 1.5 लाखापर्यंत. तर म्हटलं मस्त 1.5 लाख रुपये लोन उचलून घेतो ना, मस्त बाकीचे कामकाज आहे ते करून टाकतो म्हटलं. तर त्याच्यासाठी गेलो होतो कोर्टात. तर कोर्टातून तो काहीतरी कागद घ्या लागते म्हणते त्या एका वकिलापासून, सर्च रिपोर्ट. तो घेतला का मग तो पटवाऱ्याला देणार आहे. मग कागदपत्र केले का तुरंत आपल्याला केस लागून येऊन जाते. 1.5 लाखाची स्कीम आहे म्हणते ते. असं आहे का मग ते? तर 1.5 लाख रुपये भेटते मग, आहे ना? मग चांगलं आहे ना, उचलून टाका. तसे आता ह्या वर्षी आता सरकार माफ करून राहिली म्हणते 1.5 लाखापर्यंत, तर पूर्णच्या पूर्ण माफ होऊन जाईल मग पैसे. फायदा होऊन जाईल मग आपला. चांगला आहे, उचलून टाका मग. तर हो, तर शांताराम भाऊ मी त्याच्यासाठी आलो होतो. म्हटलं बा आता कसं आहे, तिकडे आता वकील आता 1,000 रुपये घेते, आणि सध्या पैसा पाणी काही जवळ आहे नाही. आता पैसा पाणी पार खतम झाला. तर 1,000 रुपये देता काय उधार? 1,000 रुपये देऊन द्या, मग घेऊन घे जावं लागेल. तर आता ते लोन पण झाली म्हणजे तेवढ्याच गोष्टीच्यानं काम वाढून गेलं आहे. मग तर 1,000 रुपये पाहिजे होते बा तुमच्यापासून. ते 1,000 रुपये त्या वकिलाला द्या लागते. सर्च रिपोर्ट वगैरे घेऊन घेतो त्याच्यापासून, आणि पटवाऱ्याजवळ जाऊन कागदपत्र करून टाकतो. 1-2 हप्त्यामध्ये केस सँक्शन होऊन जाते म्हणे, आणि अकाउंटमध्ये जमा होऊन जाते म्हणे पैसे. संजयराव यार, पैसा तर काहीच नाही आहे जवळ आता. जेवढा काही होता पार खर्च होऊन गेला. आताच तर मागच्या महिन्यात बा घुमायला गेलतो आम्ही, तर तिकडेच खर्च होऊन गेले पैसे. आता जवळ तर काहीच नाही आहे जवळ. नाही तर तुम्हाला तर माहीत आहे, राहिले म्हणजे देतोच. आता काहीच नाही आहे ना जवळ. राहिले असते तर देऊन टाकले असते बा तुम्हाला. आता सध्या इकडे माहीत आता थोडेसे वांदे लागले आहे. पूर्ण कडकीमध्ये काम चालू आहे बा आता तुमच्यापासून अपेक्षा होती बा शांताराम भाऊ. म्हटलं आता तुमच्यापाशी भेटूनच जाईन. काही नाही, फक्त 1,000 रुपयाचं काम होतं, ते पटवाऱ्यालाच देणं आहे. पटवाऱ्याला दिले का मग कसं आहे, माझं काम होऊन जाते ना. 1-2 हप्त्यात केस लागून येऊन जाते. मग 1.5 लाख रुपये भेटून जाते. तर म्हटलं बा दिले असते 1,000 रुपये तुम्ही, तर काम जमून गेलं असतं माझ्या. नाही संजय, ह्या वेळेस खरंच नाही बा पैसे. नाही तर राहिले असते तर दिले असते मी. आता आहेच नाही ह्या वेळेस. आता तुला तर माहिती आहे, आता मागच्याच महिन्यात आम्ही दोघंही जण गेलतो घुमा फिराले लग्न येवात. जवळचं लग्न होतं, तर हिर नेणं हे नेणं आणि तिकीट पाणी 4-5 हजार तर तिकटातच जाते. तर असं आहे ते. तर त्याच्यातच पैसे चालले गेले, नाही तर दिले असते मी तुले. आता जे काही आहे बा, आता बाजारापुरते आहे आता जवळ 500 रुपये. देऊन द्या ना, देऊन द्या ते. 500 रुपये जवळ ते देऊन द्या. 500 रुपये करून घेईन ते कुठून बी. 500 आहे तर जाय घेऊन ये मग. ते पाकिटात ठेवले 500 रुपये, जाय घेऊन ये, देऊन दे 500 रुपये. बाकीचे पाहून घेतो मग संजय कुठून आहे की नाही. 500 रुपये आहे आता जवळ. आता 500 करून टाक बा ॲडजस्ट. नाही एक काम कर, वकिलालेच म्हणलो की बा एवढ्यात करून टाका म्हणा, बाकी दिन म्हणा तुम्हाला हप्त्यात भऱ्यानं. आणि माझे 2-3 ओळखीचे आहे त्याच्या संग बोलून घे. बरं ठीक आहे ना भाऊ शांताराम भाऊ, देऊन द्या 500 रुपये जेवढे आहे तेवढे. 500 रुपये पाहतो मी कुठून, नाही तर वकिलालेच म्हणतो का बा तुम्हीच 500 रुपये राहू देता, हप्त्यात भऱ्यानं देऊन देतो. बरं चला, येतो बा मग शांताराम भाऊ.
बरं ये मग संजयराव ये. पाहून घ्या आता किराण्याचे होते आता आपल्याजवळ 2,000 रुपये, आता त्याच्यातूनही 500 रुपये दिले. आता 1,500 रुपयात आता काय किराणा होऊन राहिला का आपला? राहिला आता किराणा, राहू दे आता आणू आता हप्त्याचा किराणा. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना. काय मसन द्यायले, नसन भेटले द्यायले इकडून तिकडून म्हणून आले ते आपल्या घरी. हा, कुठून भेटून गेलेस ते पैसे द्यायले तर काय आले असते. आता याची बी तर कंडिशनच आहे ना. आता जाऊ द्या, काय आता भरून गेले काय आपण. आता हप्त्याचा थोडा किराणा घेऊन येऊ बाजाराच्या दिवशी. हा, काही नाही होत आता. कसं आहे आता शांते, नाही म्हणतायत आता साडभाऊ आहे. हा, नाही म्हणशील तर पाय बा 500 रुपये दिले नाही, 1,000 रुपये दिले नाही. 1,000 रुपयासाठी बा मना केलं असं वाटन ना, त्याला वाटन का बाबा ना केला. आता त्याला काय माहीत आता आपली कंडिशन बेकार आहे म्हणून. हा, आता आपल्याजवळ पैसे नाही म्हणून, नाही तर राहिले तर आपण मना करतो काय देऊनच देतो, असं असते ना ते. पण आता चला बा म्हटलं, आता नाही दिल्यापेक्षा कमीत कमी तेवढे तरी देऊन द्या. बाकी करून तो कुठून ना कुठून ॲडजस्ट आहे का नाही तर अजून फालतू बोल. नाही तर काय हो, जाऊ द्या, काही हरकत नाही. हप्त्याचा किराणा घेऊन येऊ आपण. अन हवा आपला तो सिलेंडर बी खतम होईल ना आता. हा, सिलेंडर बी संपन आता आपला तर आज उद्या. मग सिलेंडर संपून जाईल तर मग सिलेंडरचाही वाखा होऊन जाईल ना आपला. पाहा लागेल आता कुठून काय होईल तर, आता कसं काय होईल तर. आता पैसा पाणी तर पूर्ण संपूनच गेला आता. पाहिजा उधार पाणी नका घ्या कोणापासून. हा, घेऊन घेता उधार गिधार आणि मग राहते मग अजून आला पगार का मग द्या त्याइलेच उधाऱ्या. आपल्याजवळ काही वाचत नाही फाचत नाही मग. हा, उधार गिधार नका घे जा. हो तर मग आता उधार नाही घेईन तर मग आता गॅस कोण भरून देईन आपल्याला? हा, त्या बापाचा आहे का गॅस स्टेशन, तो भरून देईन आपल्याला फुकट. तर मग उपाशी राहायची महिनाभर पगार येईपर्यंत. हा, आता पाहा लागन कोणाजवळून 1,500-2,000 रुपये घेऊन घ्या लागन आणि भरून टाका लागन गॅसही भरणं आहे. आणि त्यालाही द्यायचे अजून पैसे. त्याचाही फोन आला होता तर तो म्हणे पाहिजे म्हणे व 2,000 रुपये, तर त्यालाही देऊन द्या लागन. इकून टाका ना कापूस, इकून टाका ना 2-3 क्विंटल त्याच्यातले. थोडेसे खर्चा पाण्याला तरी राहीन आपल्याजवळ. इकून टाका 2-3 क्विंटल कापूस. तेवढ्यासाठी कापूस कुठे इकणं पुरते काय? आता भाव नाही ना, काही नाही ना. हा, फालतू आपलं 2-3 हजाराचं नुकसान होऊन जाईल. हा, अजून आता थांब ना महिनाभर, भाव वाढेलच आता काही ना काही. जमतेम काय आता 6,800 6,900 चालू आहे. तेवढ्यामध्ये काय होऊन राहिलं? हा, थोडासा भावगी वाढला, कमीत कमी 8-8.5 तरी झाला पाहिजे पण. तेवढा झाला तर पूर्णच्या पूर्ण इकून टाकू एक काय ना. हा, आता काय एवढं हे आहे काय का आपल्याला एकदम हे गरजच आहे बा इकाची, इकू आरामानं लिकाले. आतापासून काय करतं इकवाक करून. बरं ठीक आहे मग आता चला मग आता काय किराणात राहू द्या. संध्याकाळी चाललो जाऊ आणि ते थोडंसं झांपर गिंपर शिवाय टाकून देऊ. हा, ते अस्तरचं पीस वगैरे घेऊन. बरं ठीक आहे लेकाले, काय ते तुझ्या अस्तरचं पीस वगैरे घेऊन घेजो आणि ते झांपर वगैरे शिवायला टाकून देऊ. संध्याकाळी चाललो जाऊ आणि थोडासा 200-300 रुपयाचा किराणा घेऊन या लागेल. एखादा किलो तेल आणि साखर ना चायपत्ती घे. बाकी तर काही एवढं हे राहत नाही म्हणा, बाकी तर भागून जाते. मेन हे आहे का साखर चहापत्ती तेल तेवढं घेऊन या लागेल आता संध्याकाळी. बरं घेऊन ये जा मग संध्याकाळी. चिट्टी आता ते काही लिहत पियत नाही आता किराण्याचे. तर सांगा मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग उद्या नवीन भागात.